आवळ्यापासून अगदी झटपट होणारा हा एक अगदी नवीन प्रकार आहे. ज्या पद्धतीने आपण गुळ आंबा बनवतो त्याच पद्धतीने आवळा उकडून अशा पद्धतीचा हा बनवलेला आहे. तर नक्की ट्राय करा. हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण ज्या पद्धतीचा गुळ आंबा बनवतो ना त्या पद्धतीचाच आवळ्याचा मुरंबा म्हणू शकता. आवळा वाफवून घेऊन त्यानंतर अशा पद्धतीचा गुळ घालून बनवलेला आहे. आणि आता बघा आवळ्याचा सीझन आहे, भरपूर सगळे आवळेसुद्धा बाजारात येतात. आता हे शेतातलेच आवळे आणलेले आहेत. तर इथं आज मुलांच्या टिफिनसाठी छोले बनवलेले आहेत. आता हे रेसिपी मी अगोदर शेअर केली होती, त्यामुळे मी सकाळी परत नाही शूट केलं याचं. तर डब्यासाठी पण आणि छोले आवडतात त्यामुळे सकाळी मग नाश्त्यासाठी सुद्धा मग थोडीशी अर्धी चपाती बरोबर ते खाऊन जातात. तर इथं आता मुलांचा डबा दिला, त्यांचं आवरून दिलं आणि ती गेलेली आहेत. तर आता सकाळच्या 8:30 वाजलेले आहेत. आणि आज झालं काय की ओम शूज घालत होता आणि त्यामध्ये छोटं बेडूक होतं, अगदी लहान. त्यामध्ये त्याला वाटलं की लेसच आहे म्हणून त्यानं बाहेर काढलं, तर त्याचा पाय त्याच्या हातात. नंतर तो खूप घाबरला होता. तर इथं अगोदर मुलं गेल्यानंतर ही देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्यानंतर मग राहिलेला मला स्वयंपाक करायचा होता. तर अशी आहे आजची देवपूजा. तर आज मंगळवार आहे आणि आता स्वयंपाकामध्ये आता छोलेची भाजी होती, तरी पण मला अजून एक पातळ भाजी करायची होती. आणि वांगी काल आईनं आणलेली होती, जी की घरची आहेत. थोडीफार खिडकी पण निघतात आणि काही मोठी होती काही बारीक होती. तर आता ह्याचं तिखट बनवायचं होतं, जो की आपण बिना पाण्याचं बघा लसूण शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर घालून बनवलं जातं. फक्त साधं असतं पण ते सुद्धा छान लागतं. पण ह्यांना खायचं होतं मिठाचं जे वांगं असतं ते. आता मिठाच्या वांग्यासाठी वांगी शक्यतो लहान असतात, ती बरी पडतात. पण नव्हते, म्हटलं चला ह्याचं बनवून टाकूया. तर ह्या पद्धतीने केलं, पण ही पद्धत मला खरंच आवडली नाही. मी नेहमी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने ही वांग्याची भाजी छान होते. मी बनवली पण एवढी जशी पाहिजे तशी झाली नव्हती. थोडंसे वेगळ्या पद्धतीने इथं म्हणजे सुकं खोबरं घेतलेलं आहे, तीळ थोडंसं, धनं जिरं आणि शेंगदाणे आहेत, हिरवी मिरची, अद्रक लसूण कोथिंबीर. तर ह्याचं सगळ्याचं वाटण करून घेतलं. हे भाजून घेतलं अगोदर आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं. आता जी दुसरी पद्धत आहे ती मी नक्कीच नंतर जर बनवलं तर तुमच्यासोबत शेअर करेन. आणि यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद पावडर टाकून घेतलं होतं आणि हे मिक्सरमधून वाटून घेतलं. आणि जो तयार केलेला मसाला आहे तो मग वांग्यामध्ये भरून घेतला आणि थोडंसं कढईवरती ताट झाकून त्यावरती पाणी टाकलं आणि ही जी मसाला भरलेली वांगी आहेत ती मग यामध्ये वाफवून घेतली. आणि वरून मग गरम पाणी झाल्यानंतर तेच पाणी यामध्ये टाकलं. तर अशा पद्धतीने यावरती जे पॅक असं कोणतं झाकण बसत असेल तर ते तुम्ही झाकू शकता. आणि वरून पाणी टाकलं की त्याला आपोआप पाणी सुटतं. मग थोड्याशा पाण्यामध्ये हे वांगं शिजलं जातं. तर बघा एवढंच पाणी आहे, तर एवढ्या वांग्यामध्येच हे मी पूर्ण शिजवून घेतलं होतं. आता परत यामध्ये पाणी टाकलेलं नव्हतं. आता वरून हे ताट परत झाकून ठेवायचं आणि यावरती पाणी टाकायचं. वांगी तेलामध्ये अगोदर परतून घेतलेले आहेत. पण वांगी जर तेलामध्ये ना, मी बऱ्याच वेळा बघितलं, जास्त वेळ परतली ना ती भाजतच नाही. ती एका बाजूने अशी ना कठीण झाल्यासारखी त्याची साल होते. जर मी बऱ्याच वेळा त्याचा अनुभव घेतला. तर जर पटकन त्यामध्ये आपण गरम पाणी टाकलं ना ते लगेचच शिजतात. पण अशी जास्त वेळ तेलात भाजली का ती साल त्याची कठीण होऊन जाते आणि ती वांगी शिजत नाहीत. तर इथं ना आवळा कँडी पण आपण बनवू शकतो, जे की आवळा वाफवून घ्यायचा आणि त्यामध्ये साखर ठेवून ते नंतर सुकवून घेतलं की आवळा कँडी होते. पण आज म्हटलं थोडंसं वेगळं आपण काहीतरी ट्राय करूया. तर इथं ज्या पद्धतीने आपण बघा गुळ आंबा बनवतो ना, कच्चा आंबा खिसून त्यामध्ये गुळ वेलची पावडर टाकतो, त्याच पद्धतीने म्हटलं आज आपण ट्राय करूया, कसं होतंय बघूया. आवळ्याचा जाम म्हणा किंवा मुरंबा म्हटलं तरी चालतंय. तर मला साखर यामध्ये घालायची नव्हती म्हणून म्हटलं गुळापासून आपल्याला जे बनवता येतंय ते बनवूयात. तर आता आवळ्याचा सीझन आहे, भरपूर आवळे म्हणजे बाजारात सुद्धा येतात. पण हे शेतातलं, आमच्या शेतात जे शेजारी आहेत त्यांचं झाड आहे, तर त्यांच्या झाडाची आवळे आणलेली होती. तर अशा पद्धतीने आवळा कँडी करायला असेल तर हे असं याचे छोटे छोटे काप काढून जर आपण यामध्ये साखर मिक्स करून ठेवायची आणि 2-3 दिवसानंतर ते सुकवून घेतलं तरी छान आवळा कँडीसुद्धा बनते. तर मी इथं आवळ्याचा गुळ आंबाच म्हणते, सॉरी,
गूळ घालूनच अशा पद्धतीने जॅम म्हणू शकता किंवा मुरंबा म्हटलं तरी, आवळा मुरंबा म्हटलं तरी चालतं. तर ह्यातल्या थंड झाल्या, गरम आहे तोपर्यंत तसंच ठेवलं. ते थंड झाल्यानंतर ह्याच्या एक 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 अशा पाकळ्या लसणासारख्या सेपरेट होतात, तर त्या करून घेतल्या. हे बघा अशा पद्धतीचे हे पाकळ्या सुट्ट्या होतात. आणि नंतर ह्याला मॅशरनं मॅश करायला बघितलं, पण हे काय जास्त मॅश होत नव्हतं, म्हणून मी परत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फिरवून घेतलं, कारण थंड झालेलं होतं. आणि थंड झाल्यानंतर हे परत असं कठीण येतं जरासं. तर मग मिक्सरमध्ये मी थोडं मिक्सरमध्ये पण हे बारीक होताना लवकर होत नव्हतं, कारण सुरुवातीचं व्हायचं आणि नंतर मिक्सर मोकळाच फिरायचा. मग असं ह्याला एकसारखं करून घ्यायला लागायचं आणि परत फिरवायला लागायचं. तर बारीक करताना थोडासा 2-3 वेळा एक बॅच आपल्याला म्हणजे त्याला मिक्स करून घ्यायचं आणि परत फिरवायचं, अशा पद्धतीने करून घेतलं. तरी पण एखादा आवळ्याचा तुकडा असा येत होता, तो मी मग काढून ह्यामध्ये दुसऱ्या बॅचमध्ये ते परत टाकत होते. तर अशा पद्धतीने सगळं आवळा मॅश करून घेतला आणि जो काय परत हाताला लागत होता ते हातानेच यामध्ये मॅश करून अशा पद्धतीने घेतलेलं आहे. तर ह्या आवळ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता गूळ अंदाजानेच घेतलेलं आहे, तर एक 100-150 ग्रॅम तरी असेल अंदाजे गूळ. 150-200 ग्रॅम एवढ्या ह्याच्यासाठी पुरेसा होता. आता गुळाचं प्रमाण आपल्याला आपल्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये गूळ इथं परतून घ्यायचा. तर इथं पाण्याचा वापर कुठंच अजिबात 1 चमचाभर किंवा 1 थेंबसुद्धा पाण्याचा वापर नाही. गूळ पण तूप बारीक कट करून घेतल्यामुळे तुपामध्ये तोच अशा पद्धतीने छान विरघळून घ्यायचा. आणि गूळ फक्त मी विरघळून घेतला, ह्याचा लगे अगोदर पाक वगैरे करायची गरज नाही. विरघळून घेतला छान की मग आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे जे की आवळ्याचं, ते यामध्ये टाकायचं. तर हे ना, ह्यापासून तुम्ही आवळ्याच्या वड्यासुद्धा बनवू शकता किंवा छोटे छोटे लाडूसुद्धा बनवू शकता. किंवा आता हे मिश्रण जर तुम्ही असं जास्त वेळ कढईमध्ये परतून घेतलं तर गुळामुळं काय होतं, ते सुकल्यानंतर थंड झाल्यानंतर घट्ट होतं. मग त्यापासून तुम्ही वड्या पाडू शकता. किंवा असं ज्या पद्धतीने आपण गुळ आंबा बनवतो बघा, तो तसाच खिसलेला आंबा असतो डब्यामध्ये ठेवतो, त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ठेवू शकता. जामसारखं स्टोअर करून ठेवलं तर तरीसुद्धा राहू शकतं. तर अशा पद्धतीने ह्यामध्ये गुळामध्ये छान मिक्स करून आता ह्याला भरपूर वेळ आपल्याला अगदी तूप सुटेपर्यंत म्हटलं तरी चालेल. थोडंसं म्हणजे मिश्रण अगदी आपल्याला कढईपासून सेपरेट होतं असं वाटतं त्यावेळेस गॅस बंद करायचा. थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि वेलची पावडर आता शेवटी मी इथं टाकून घेते. तर खरंच चवीला छान झालता. आवळा कसा खाल्ल्यानंतर असा कच्चा खायचा म्हटलं तर खूप आंबट असतो, तर तसा आवळा आपण खाऊ शकत नाही. तर ह्या पद्धतीने बनवून ठेवला आणि रोज तुम्ही ज्या पद्धतीने लिंबाचं गोड लोणचं असतं किंवा गोड लोणची ज्या टाईपचे असतात त्या पद्धतीचं होतं हे. जेवणासोबत तुम्ही 1-1 चमचा खाल्लं तरी चांगलं आहे. आणि यामध्ये साखरेच्या ऐवजी गूळ आपण वापरलेला आहे, त्यामुळं ते हेल्दी आहे. तर थंडीच्या दिवसात तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने आवळ्याचा हा जाम बनवून ठेवू शकता. आता हा फ्रीजमध्ये भरपूर दिवस राहू शकतो. आता मी पहिल्यांदाच ट्राय केलं आहे, त्यामुळे वरती किती दिवस राहतं याचा अंदाज नाही, पण तरी पण वरती 8 दिवस तरी व्यवस्थित राहणार. आणि कढईमध्येच आता ते पूर्ण थंड होऊ दिलं. तोपर्यंत बाकीची भांडी वगैरे आवरून घेतली, जी अगोदरची सकाळची मी घासलेली होती, पण आता हे बनवलेलं होतं ती सगळी भांडी परत राहिलेली होती पडलेली ती घासून घेतली. आणि पूर्ण थंड झाल्यानंतर असं एखादा स्टीलचा डबा किंवा काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवा तुम्ही, प्लास्टिकच्या डब्यामध्ये न ठेवता. तर चवीला सुद्धा अगदी आंबट तुरट असा छान झालेला होता हा आवळ्याचा मुरंबा. तर नक्कीच तुम्ही पण या थंडीमध्ये ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका.